ऋत्विक देशमुख. आज आपलं स्वागत आहे नुफापा मध्ये. तुम्ही विचारणार नुफापा म्हणजे काय, ते मी तुम्हाला सांगतो नंतर. ठीक आहे. आज आपल्यासोबत आहेत विख्यात हॉलिवूडचे ऍक्टर मिस्टर स्कर. मिस्टर स्कर, तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे. जाऊ दे बोल सर. विचारतो. तर माझा पहिला प्रश्न, लवकर विचार. लगेच माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचं जे प्रोफेशन आहे, तुम्ही भिन्न भिन्न ठिकाणी लटकलेले असतात, तर तुमच्या बॉडीला असं पेन होत नाही का? तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय लटकलेले असता इथे? ये देख बाबा, तू है ना पहले एक तो प्रोफेशन पे बात. ठीक है, प्रोफेशन क्या है, हमें तो पूछता क्या है, तो काय को बुलाया मेरे को, फिर ऐसे उंगली नहीं करने का, क्वेश्चन पूछने का. आगे. सॉरी सर, नाराज मत होईल, पण ठीक आहे, आपण थोडा चांगला प्रश्न असो. दुसरा प्रश्न माझा असा की तुम्ही एका हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये काम केलं, पायरेट्स ऑफ कॅरिबियन. तुम्ही समुद्रात पडलेले असतात, तर ते तुम्हाला तो अनुभव कसा होता? ओ तरी माझा फोन कुठे आहे, मला आठवच्या आईला पेमेंट काय आलं त्याचं. थांबतात. बरं आलं तू आठवण करून दिली. थांब, मला पहिला त्याला फोन लावते, मग तुझा प्रश्न उत्तर देतो. सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचा पण वेळ खूप नको जायला, तुम्ही खूप मोठ्या ठिकाणी लटकता, त्याला पण वेळ लागत असेल. तर शेवटचा प्रश्न असा की आम्ही तुम्हाला कधी कधी बघून घाबरतो, हॉरर मुव्हीज मध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये. तुम्ही काही स्वतःला आरशात बघून घाबरता? Well, very nice question. I would like to answer this in. तू स्वतःला बघितलं की जे तुला वाटतं तेच मला आरशात बघू. सर, मला आता जाऊ द्या सर, माझ्यावर कशाला येतं सर, जाऊ द्या. सॉरी फॉर आस्किंग द सेम क्वेश्चन. धन्यवाद सर तुमच्या टाइम बद्दल. पेमेंट डे आणि मूड तसा उठला तर तुला मी पेमेंट आपण एक काम करू सर, पेमेंट आपण बार्टर सिस्टम करू सर. तुम्ही आमच्या ठिकाणी लटका, आमच्या ऑफिसमध्ये लटका, आणि मी तुमचा पॉडकास्ट फीचर करतो. कसं वाटतं? एक काम कर, जाऊ दे, तुम्हाला बाजूला येऊन बस. मी थोडस एक मंत्र म्हणतो. नको सर, आपण अरे पैसे नको देऊ सर. आत्मा तुझ्यात. सर नको सर प्लीज सर नको सर, प्लीज नको सर. बाय. तो तिथे लटकलेला होता, आपण याला इंट्रोड्यूस नाही केला आपण.